नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच दिवसांपासून भाकरी केल्या नव्हत्या, म्हटलं की आज भाकरी बनवावी, कारण आज भाजीला हरभऱ्याचं कढण बनवलं होतं आणि कढण वगैरे असेल ना तर बऱ्यापैकी भाकरी छान लागते त्यासोबत. भाकरी मला आणि विकीला आमच्या दोघांनाही आवडते, पण वेदा नाही खात भाकरी, त्याला चपाती लागते. आणि मला भाकरी आवडते, पण बऱ्यापैकी मला बाजरीची भाकरी आवडते. आणि आता काय होतं की उन्हाळा चालू झाल्यामुळे मग बाजरीची भाकर सध्या तर अवॉइड करते, कारण बाजरीची भाकरी गरम असते. म्हणून मग ज्वारीची भाकरी करायचं ठरवलं. तर म्हटलं ठीक आहे, आज बऱ्याच ठिकाणी काही जणांना लाटून भाकरी करतात, तर म्हटलं ठीक आहे आज मी थापून, म्हणजे मी माझ्या पद्धतीने दाखवते. मी लाटून भाकरी एकदा दोनदा पाहिलेली आहेत, पण मला त्याची टेस्ट काही जी ह्या भाकरीला टेस्ट आहे ना तशी मला काही त्या भाकरीला लागली नाही. म्हणलं एकदा तुमच्यासोबत माझी पद्धत शेअर करावी भाकरी बनवायची. आणि बऱ्यापैकी भाकरी ही मला छान जमते बनवायला, चपातीपेक्षा उत्तम जमते भाकरी. कारण लग्नाच्या अगोदरपासून भाकरी पहिल्यापासून मी म्हणजे भरपूर वर्षांपासून शिकली आहे. चपात्या पण मी खूप वेळा ट्राय करायची पहिलं, पण एवढ्या व्यवस्थित येत नव्हत्या. आत्ता कुठे बऱ्यापैकी चपात्या चांगल्या यायला लागल्यात, नाहीतर एवढे दिवस नव्हते येत. पण भाकरी मला पहिल्यापासून छान येते. तर मस्त छानपैकी तवा इथं गरम करून घेतला. आणि भाकरीचं पीठ जर खूप दिवसाचं असेल ना तर त्यात गरम पाणी टाकून ते मळायचं, म्हणजे मग ते चांगलं मळलं जातं, भाकर वगैरे चिरटत नाही. पण माझं आत्ताच दळून आणलेलं होतं आईने, तर मग काही तसा विषयच नाही, म्हणजे चिरटले वगैरे नाही भाकरी, एकदम छान झालं होतं. तवा छान तापू द्यायचा आणि मग मस्त पाणी वगैरे लावून घेतलं आणि छान उलथवून घ्यायची भाकरी. तुम्ही बघू शकता किती छान भाकरी आली. आणि मला अशा छोट्या भाकरी करायला नाही आवडत, माझी भाकर तवा भरून असते, जशी माझी मम्मी बनवते तशीच असते. इथे मी छान भाकरी भाजून घेतली, एक साईड चांगली तव्यावरती भाजली होती, म्हणजे चांगली पचली होती. त्यानंतर परत दुसरी साईड पलटून टाकली. आणि काय होतं, विकीला तव्यावर भाजलेल्या भाकरी आवडत नाही, त्यामुळे मग मला ते तवा साईडला ठेवावा लागला आणि मग भाकरी मी गॅसवर परत भाजून घेतली. त्याला ती सवय आहे गावाकडची की अशी जाळावरती भाकरी भाजल्या तर गावाला बऱ्यापैकी चुलीवरच आरावरच भाकरी भाजल्या जातात. आता आपल्याकडे तर ऑप्शन नाही, तर म्हटलं ठीक आहे. मग भाकरी छान अशी भाजून घेतली आणि तुम्ही बघू शकता किती छान भाकरी झाली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.